मी परभणी हिंगोली विधान परिषदेला विनंती करतो की आपण आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करावा अशी विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार, महाराष्ट्राचे युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे साहेब, त्यांच्या आशीर्वादाने आज मी आमदार झालो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्या, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर असू द्या, ताई असू द्या, आमचे बांगर साहेब असू द्या, वरपुडकर साहेब असू द्या, बोर्डीकर साहेब असू द्या, ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, राजू नवगुरे साहेब असू द्या, आणि आमचे शिवसेनाचे म्हणजे सर्वच ज्येष्ठ भाले काका असू द्या, आमचे उपा नाना टाकरकर साहेब असू द्या, जिजा असू द्या, आमचे लालू खान साहेब असू द्या, आमचे सुदीन सेठ अन्सारी साहेब असू द्या, उपाध्यक्ष साहेब, सर्वच आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्वच आमचे शिवसेनाचे तळागाळापर्यंत सर्व कार्यकर्ते ज्यांनी मला आमदार केला, मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आज त्यांच्यामुळे मी आमदार झालो। आज नगरपालिका एकनाथ शिंदे साहेबांचे, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्याच्या आशीर्वादाने आमची निवडून आली। मी हिंगोली परभणीचा आमदार झालो। जिल्हा मध्यवर्ती बँकला आमचे शिवसेनाचे 4 जागा निवडून आली। बांगर साहेबाची 1 जागा आली। आमचे भाऊ, लहाने भाऊ बिनविरोध मार्केट जिल्हा मध्यवर्ती बँकेला निवडून आले। मी 2 जिल्ह्यामधून निवडून आलो। हे सर्व आमचे कार्यकर्त्याची जी मेहनत होती, जे कार्यकर्ते ताकदीने आमचे पाठीशी उभा होते, जे मेहनत माझे कार्यकर्त्यांनी केली, त्याचा फळ मला दिला। आणि एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो। आणि 4 वर्षापासून जे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पाथरीमध्ये काम केलं, आज सर्व लोकांना माहिती आहे। पाथरी मतदारसंघाचे सगळे शिवप्रेमी जितके होते, 40 वर्षाचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजाचा, जे मी शपथ घेतली होती की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवीन आणि त्याच्यानंतर विधान परिषदची माझी पुढची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन करेन। आणि एकनाथ शिंदे साहेबांचे, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, सर्वच माझे नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष, त्यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा, जे शब्द आम्ही दिलता ते बसविलं। पाथरी शहराचे 2700 घर आम्ही रेग्युलाइज केले। जे अनेक वर्षापासून ते घर ते मालकीखान्यामध्ये नव्हते, त्यांचे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते घर मालकीखान्यामध्ये आले। आणि त्याच्यामध्येच 2700 घरकुल मध्ये 500 घरकुल त्यांना लोकांना लाभ दिला। 500 घरकुल आता मंजूर झाले। गोरगरिबासाठी आम्ही काम करतो। आज मला सगळे पत्रकार बंधूला विचारायचं आहे आणि पाथरीचे सगळे तमाम पाथरी मतदारसंघाच्या जनताला एक प्रश्न विचारायचा आहे। आरोग्याच्या माध्यमातून कोणते आमदार असू द्या, कोणते खासदार असू द्या, जे मी काम करतो आरोग्याच्या माध्यमातून, गोरगरिबाची प्रामाणिकपणे सेवा जे मी करतो, आज 10,000 रुग्णाचे ऑपरेशन केले मी। आज जे बी महाराष्ट्रामधून माझ्याकडे रुग्ण येते, त्यांचं येणे जाण्याचं तिकीट काढतो, तिथं राहायची सोय करतो, त्यांची जेवणाची सोय करतो आणि मोफत ऑपरेशन करून। एक उदाहरण देतो तुम्हाला, आमचे तारे पटेल म्हणून एक शेतकरी शेतामध्ये काम करते, वर्षांना ते दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करते। त्यांची मुलगी 17 वर्षाची होती, त्यांच्या हाडपाशी इतका 2 किलोचा गोळा होता। ते मुलीला ऑपरेशनला 11 लाख रुपये लागू लागले आणि ते माणूस शेतामध्ये काम करते गडी म्हणून दुसऱ्यापाशी। ते मुलीला जीवन द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांचे, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही केलं। ते 4 दिवस, आज 5-6 दिवस झाले ते मुलीचं ऑपरेशन आम्ही केलं। ते मुलगी आज जिवंत आहे। 2.5 किलोचा गोळा त्याच्या हाडपाशी निघाला। असे क्रिटिकल ऑपरेशन, हे धोबी आहे इथले, ते छिद्र होता त्यांच्या मुलीचं, 6 लाख रुपये लागले। असे क्रिटिकल ऑपरेशन आम्ही केले। प्रामाणिकपणे आम्ही लोकांची सेवा करेल। आज साईबाबा हे जन्मभूमी आहे पाथरीची, त्याच्यासाठी आम्ही 91 कोटी रुपये निधी आणला।
ते डेव्हलपमेंट आम्हाला करायचंय. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी त्याची बैठक लावलेली आहे. 91 कोटी रुपये शिर्डीच्या धर्तीवर आम्हाला पाथरीचा विकास करायचा आहे. आम्ही गोरगरिबासाठी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांचे. आज बघा पाथरी मतदारसंघात आम्ही जेव्हा विधानसभा लढली, शेतकऱ्यासाठी आम्ही 150-200 रस्ते बांधले. खर्चानं आम्ही रस्ते बांधले. आम्ही खर्चानं लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतो. आज 35 वर्षापासून आता इथले माजी आमदार त्याला एक जलन झालेली आहे. त्याला जलन काय झालेली आहे की सईद खान आमदार कसा झाला, यांचा भाऊ नगराध्यक्ष कसा झाला, तिसरा भाऊ मार्केट जिल्हा मध्यवर्ती बँकचा बिनविरोध आला, ह्याने आमच्या विरोधात फॉर्म भरला, ह्याला निवडणूक पण लढता आली नाही. स्वतः जाऊन फॉर्म विड्रॉल केला. का म्हणून आमचे भावाची वय किती आहे, 27 वर्ष. त्यांना माहिती आता 27. त्यांच्या मुलाला तर आमच्या भावानं पाडला. त्यांच्या मुलाला आमच्या भावानं नगराध्यक्षला पाडला. आता त्यांना वाटला मी माझी आमदार एक लहान पोराकडून कशाला पडायचा म्हणून घाबरून जाऊन फॉर्म काढला आणि आमच्या भावाची जागा बिनविरोध केली. हे कशामुळे घडला? आम्ही प्रामाणिकपणे गोरगरिबाची सेवा करतो. गरीबाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. बघा माझ्याकडे रोज किती लोक येते. सगळे लोकांना भेटायचं काम आम्ही करतो. सगळे लोकांचे प्रश्न मिटवायचं काम आम्ही करतो. आता पाथरी मतदारसंघात हे कशामुळं घडला सगळ्याला सांगायची गरज नाही. विकासाच्या माध्यमातून गोरगरिबापर्यंत आम्ही पोहोचलो. आता हे उपोषण करायले कशासाठी करायले? आम्ही 243 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, हे बघा हे पेपर इकडे ठेवा. 243 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांच्या 35 वर्षाचा काढलेला एकनाथ शिंदे साहेबाला दिलं मी आणि याचा रिऑडिट करायला. जे नगरपालिकात भ्रष्टाचार झालेला आहे 35 वर्षापासून, आज बघा इंदिरानगरची सिलिंग जमीन आज 2-2.5 एकर सिलिंग जमीन पाथरीची सगळे त्यांचे नगराध्यक्ष होते, त्यांची पत्नी नगराध्यक्ष होती, त्यांचा पुतण्या नगराध्यक्ष होता, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा नगराध्यक्ष होता. 243 कोटीचा घोटाळा यांनी केलेला आहे. सगळे पुरावे सहित आहे माझ्याकडे. मी काय हवेत नाही बोलायलो, मी पुरावे सहित बोलायलो. हे 243 कोटीचा घोटाळ्याचे आम्ही सगळे पेपर नगर विकासला एकनाथ शिंदे साहेबाला दिलेले, पुरावे सहित दिलेले. आणि लवकरच हे रिऑडिट साठी मंत्रालयाची एक कमिटी, एक टीम एकनाथ शिंदे साहेब पाठविणार आहे. त्याच्यावर पत्रावर त्यांनी कारवाई पण केली माझ्या पत्रावर आणि ते रिऑडिट लवकरच लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो बाबा टावर जे सर्व्हिस रोडवर बांधला त्याच्यावर पण गुन्हे दाखल होणार आहे. सर्व्हिस रोडवर समोरचे दुकानं बांधलेले आणि सगळ्याला माहिती आहे हुले लिंगायत समाजची शमशानभूमी होती नगरपालिका पाणीची टाकी, त्याच्यामध्ये शमशानभूमीमध्ये बरोबर आहे बालिका शमशानभूमीमध्ये प्लॉटा करून विकले. चंदरपार्टीला प्लॉट दिला, तिथे मोठी बिल्डिंग झाली. अनेक लोकांना शमशानभूमीची जागा किती एकर असेल ते पहिले किती होती 2 एकरचे लगभग जागा होती. आता तिथं एक प्लॉट राहिला. ते शमशानभूमीची पूर्ण जागा आमदार महोदयाने विकली. पाणीची टाकीची पाठीमागची जागा विकली. ते सगळे पुरावे आम्ही दिले. गृहनिर्माण संस्थेचं सांगितलं मी तुम्हाला बाबा टावरचा. आणि त्याच्यानंतर लक्ष्मीनगर त्याच्यामध्ये पण त्यांच्या मुलांना ते जागा विकली. हे असे पूर्ण पुरावे सहित आम्ही सगळे दिलेले. कोहिनूर कन्स्ट्रक्शनचे वर जे तालुक्यावर अनेक वर्ष 12 वर्ष झाले ते रस्ते घेतलेले, ते रस्ते पूर्ण केले नाही. असे खूप काही गोष्टी. हमीदा टावरची जी जागा आहे ते त्यांची मालकीची जागा नाही, पण त्यांनी इल्लीगल पद्धतीने सरकारी जागेवर हमीदा टावर बांधला. त्याचे पण पुरावे आम्ही एकनाथ शिंदे साहेबाला दिले. त्याच्यावर पण कारवाई होणार आहे. त्यांचा बाबा टावर इल्लीगल आहे, हमीदा टावर इल्लीगल आहे. मी सगळ्यात मेन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हे माणसाचा जे उदय झाला जेव्हा हे पाथरीत आले, भाले काकाला माहित असेल, यांच्याकडे 36 एकर जागा होती. आज यांच्याकडे 1200 एकर जागा आहे. कुठून आली आहे 1200 एकर जागा? कुठून आली? नगरपालिकात पूर्ण भ्रष्टाचार केला. नगरपालिकेच्या जीवावर करोडो खरब रुपयाची हे केली, प्रॉपर्टी केली. आज जेव्हा ते आले तो 302 मध्ये मर्डरच्या केसमध्ये ते जेलमध्ये होते 9 महिने. यांची पार्श्वभूमी तशी आहे. गुंडे परवरची यांची पार्श्वभूमी आहे.
यांचे मुलावर, यांच्यावर, यांच्या कुटुंबावर 45 एफ.आय.आर झालेले आतापर्यंत. 45 एफ.आय.आर यांच्या कुटुंबावर आहे. आणि हे अनेक एफ.आय.आर मध्ये यांचा मुलगा पण 8-9 महिने जेलमध्ये होता. का म्हणून की ते पी.आर. शिंदेच्या मुलावर घरावर हल्ला केला. पी.आर. शिंदे साहेबांना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये ते मध्ये होते. बी.एस. कांबळे आमचे दादा, आमचे अजय पात्रीकर नगरसेवक, त्यांचेच नगरसेवक होते. त्यांचे वडील आत्महत्या केली यांच्यामुळं. त्याच्यावर त्यांच्या 306चा एफ.आय.आर बाबाजानी दुर्राणीवर दाखिले. असे अनेक एफ.आय.आर बाबाजानी दुर्राणीवर दाखिले, यांच्या कुटुंबावर दाखिले. आणि आज जे पद्धतीत ते सांगते 8 कोटीचा हिशोब द्या. मला सांगा, रेग्युलर स्वच्छतासाठी, पाणीसाठी, सगळ्यासाठी पैसे येते. आता अर्थसंकल्प आम्ही नगरपालिकेचा आतापर्यंत 35 वर्षापासून अर्थसंकल्प दाखल करत नव्हते, कोणाला दाखवत नव्हते अर्थसंकल्प. आम्ही तरी अर्थसंकल्प मध्ये आम्हाला तर येऊन 6 महिने झाले. 6 महिन्यावर पैसे बी आले नाही. जे आता 7.5-7 कोटी रुपये आलेले, ते लाईट, दिवाबत्ती, पाणी ह्याच्यावर आले. ते वर्षभरावर खर्च करावा लागते. कुठं काय असलं तर ब्लिचिंग पावडर असू द्या, हे असू द्या, व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू आहे आमचे. व्यवस्थित चालू असताना आता ह्यांचे जे घोटाळे त्यांना माहित झाला की मुंबईमध्ये मी रिऑडिट साठी 243 कोटीचा पत्र दिला, तर त्याच्या अगोदरच इथं येऊन सगळ्या गोष्टी करायले. कशामुळे करायले की त्यांचा जे 243 कोटीचा जे घोटाळा केलेला आहे, ते घोटाळा ढापण्यासाठी ते सगळे नखरे चालू आहे. पण याच्यामध्ये अजून एक घोटाळा खूप मोठा झालेला आहे, त्याचे मी आज सांगणार नाही. ते घोटाळ्याच्या बद्दल आज सांगणार नाही. त्याच्यावर मोठी कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये निश्चितच चांगली कारवाई मोठी झाल्यावर तुमच्या समोर येणार आणि 8 दिवसात अजून एक पत्रकार परिषद घेणार ते घोटाळ्याच्या बद्दल. हे अगोदर 243 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोललो, याचा रिऑडिट लावला. एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यावर समिती बसविली. त्याच्यावर लवकरच ते समिती पाथरी नगरपालिकेत येऊन ते सगळे घोटाळ्याची स्पष्टपणे चौकशी करणार. आणि जे सिलिंग जमीन, बाबा टावर, हमीदा टावर, जितके प्रॉपर्ट्या केलेले याचं पूर्ण ऑडिट करणार. जिथं जिथं आम्ही रायटिंग मध्ये सगळं दिलेलं आहे. आणि एक घोटाळा, अजून एक खूप मोठा घोटाळा अजून एक आम्हाला नगरपालिकेत भेटलेला आहे. पण त्याच्यावर कारवाई झाल्यावर आम्ही तुम्हाला ते घोटाळ्याची पत्रकार परिषद घेऊ. का म्हणून की गोरगरिबाचे पैसे खाल्लेले. आणि अजून एक गोष्ट सांगतो, 15-15 हजार रुपये जे लोकांकडून घेत होते गोरगरिबाकडून, ते 15-15 हजार रुपये इंडिव्हिज्युअल अकाउंटवर, त्याचा कुठेही रेकॉर्ड नाही. 4 कोटी रुपयाचा, ते पण 4 कोटी त्यांच्या घरात गेले. आज नगरपालिका मधले जे गरीब गोरगरिबाचे घरकुलसाठी 15-15 हजार रुपये घेत होते, ते सगळे पैसे तुमच्या माहितीसाठी, ते सगळे पैसे त्यांचे ह्याच्यामध्ये आहे, घरी गेले, अकाउंट मध्ये गेले, त्यांच्या खिशामध्ये गेले. ते पैसे पण लाटलेले, त्याचे पण पुरावे आम्ही एकनाथ शिंदे साहेबाला दिलेले. खूप मोठा घोटाळा यांनी नगरपालिकेत केलेला आहे. आणि नगरपालिका मधली एक लाईट बी आणायची असला घरामधला, तो नगरपालिकाच्या पैशावर जात होता. नगरपालिकाहून तरकारी जात होती, सगळं राशन जात होता, डिझेल जात होता. त्यांचा रोज जे शहनशाह पद्धतीने ते जागत होते, तर नगरपालिकाच्या पैशावर जागत होते. आम्ही नगरपालिकामध्ये आता 6 महिन्यामध्ये कोणतेच पैसे आले नाही. जे पैसे आले ते पैसे स्वच्छतासाठी. आणि आता नियम इतका कडक झालेला आहे, ऑनलाईन पैसे अकाउंटवर येते आणि मंत्रालयाहून पैसे येते. ते पैसे काढू शकत नाही कोणते सगळे. आणि आम्ही अर्थसंकल्प मध्ये 1-1 रुपयाचा हिशेब दिला आणि काय पुढे करणार आहे ते पण सांगितलं. आतापर्यंत तुम्ही 35 वर्षात कोणता अर्थसंकल्पची पुस्तक कोणाला दिली नाही, कोणत्याही माणसाला काही सांगितलं नाही. आम्ही पारदर्शक कारभार करायला पाथरी नगरपालिकेचा. पण तुमची पोटदुखी ह्याच्यामुळे झालेली आहे की मी आमदार झालो, नगरपालिका माझ्या ताब्यात आली, जिल्हा मध्यवर्ती बँकेला 3 लोक निवडून आले. तुम्हाला बर्दाश्त नाही व्हायला. तुम्हाला हे सगळं एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला चांगले दिवस बघायला भेटायले. आणि गोरगरीब जनता आमच्या पाठीशी आहे. पाठीशी असताना तुम्हाला हे सगळे गोष्टी बर्दाश्त नाही व्हायले. हे सगळं हितो पुरस्कार जाणून बुजून हे सगळ्या गोष्टी तुम्ही करायले. त्याच्यामुळं नगरपालिका जे पैसे आलेले ते नगरपालिकाच्या अकाउंटवर पडलेले. नगरपालिकेत जे पैसे आलेले ते आमचे स्वच्छता ह्याच्यासाठी ते नगरपालिकाच्या अकाउंटवर आहे. सगळ्या गोष्टी नगरपालिकाच्या अकाउंटवर आहे. सगळ्या गोष्टी असताना तुम्ही म्हणाले हिशेब द्या. अरे तुम्ही हिशेब द्यायला, तुम्ही 35 वर्ष कोणाला हिशेब दिला का? तुम्ही आता हे गोष्टीचा हिशेब द्या ना तुम्ही. मी हिशेब मागतो तुम्हाला. 243 कोटीचा 35 वर्षाचा हिशेब द्या. मी तो अर्थसंकल्पची कॉपी सगळ्याला दिली.
मी तर पार्टीचे प्रत्येक माणसाला हिशेब द्यायला तयार आहे. प्रत्येक वर्ष जे आमचा अर्थसंकल्प असन आम्ही त्याची कापी करू आणि 10,000 काप्या पाथरीच्या जनताच्या घराघरात पाठवू. हे आम्हाला पैसे आले, हे आम्ही इथं खर्च केले. 10,000 काप्या. मी शिवसेनाचा जबाबदार आमदार आहे. एकनाथ शिंदे साहेबाचा अत्यंत जवळ आहे. मी जबाबदारीनं बोलतो. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पचे कापी 10,000 काप्या मी करून प्रत्येक माणसाच्या घरी पाठवितो. गोरगरिबाला हिशोब मागायचा अधिकार मला आहे, पण मला जनताना हिशोब मागू द्या, मी द्यायला तयार आहे. पण तुम्ही पूर्ण पाथरी खाल्ला, जिल्हा खाल्ला, तालुका खाल्ला. आज 1200 एकर जमीन झाली, तुमचे टावर झाले, पुरे पाथरी शहरात जमिनी झाले. हे पैसे कुठून आले ह्याचा हिशेब द्या ना तुम्ही पहिले. गोरगरिबाचं तुम्ही आज तुम्ही म्हणते पाणी खराब यायला. तुम्ही इंदिरानगरचा किती दिवस पाणी तोडलं होतं? 18 दिवस तुम्ही पाणी पाजू दिला नाही. तिथला तुम्ही 1-2 माणसावर केस केली, ते माणूस वारला. काय नाव होतं त्याचं? वारिक समाजाचा माणूस होता, ते वारला. कोणाचे धाकणं मारला? BS दादा वारले. कोणामुळं वाढले? तुमच्यामुळं वाढले. चिठ्ठी लिहिली त्यांनी. तर तुम्ही गोरगरिबाचे अंत करणारा बदवा घेतलेली आहे. आज तुमच्यावर जे वेळ आली हे ईश्वरनं आणली. तुम्ही नगरपालिकेच्या बाहेर लोक बसत होते आणि तुम्ही एसीत बसत होते. आज परिस्थिती अशी झालेली आहे, नगरसेवक एसीत बसलेले, तुम्ही टेंट मध्ये बसलेले. तुम्ही पाथरीचं वातावरण खराब करण्यासाठी हे सगळे गोष्टी करायले. तुमचा हेतू एकच आहे की पाथरीमध्ये साईबाबाचं डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे. पाथरीमध्ये 1200 दुकानं गोरगरिबाला भेटायला नाही पाहिजे. तुमचा हेतू एकच आहे की पाथरीमध्ये जे आम्ही डेव्हलपमेंट करायलो ते डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा मी बसायलो, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी PI फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसू देऊ नका. मी पुरावे सहित सांगतो तुम्हाला, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी PI फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसू देऊ नका. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेलू करण्याला जागा होती, तिथं का म्हणून पुतळा बसविला नाही? तुम्ही मार्केट कमिटीमध्ये पुतळा बसविला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सच्चे मावळे आम्ही आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. तुम्ही करोड रुपयाचा जे भ्रष्टाचार केला, 243 कोटीचा, मी ऑडिट तो लावलेला आहे. याचा दूधचं दूध पाणीचं पाणी 1-2 महिन्यात होणार आहे. आणि 100% आज सांगतो पत्रकार परिषदच्या माध्यमातून 1000% जेलमध्ये जाणार आहे. 1000% जाणार आहे. कामून फार मोठा अपार केलेला आहे. त्याच्यामुळं आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, पुरावे सहित घेतलेली आहे. त्याच्यासाठी आज जे बी गोष्टी केलेले आहे यांनी आम्ही सगळे पुरावे एकनाथ शिंदे साहेबाला दिलेले आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यावर समिती नेमलेली आहे. लवकर समिती नगरपालिका देणार आहे. 100% पुढची कारवाई होईल आणि ह्याची एक मोठी कारवाई होणार आहे. पण आज सांगणार नाही, 8 दिवसाच्या नंतर सांगणार आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगणार. आता कोणाला प्रश्न विचारायचा असेल तो विचारा. ₹23 लाख उचलले हे पत्र आहे. त्याला आता पत्र आलेलं आहे. ते म्हणते बसून की 8 कोटी 11 लाख रुपयाचा हिसाब आमच्याकडे CO नाही, आमच्याकडे अकाउंटंट नाही. जर पैसे अकाउंट मिळाले तर बिलकुल तुम्हाला ऑनलाईन आहे, सगळे माहिती पुरावा देणार आम्ही तुम्हाला अकाउंटंट येऊ द्या, CEO येऊ द्या. आमची जॉईनिंग झाली CEO ची आणि अकाउंटंटची, ते बी हिशोब तुम्हाला देऊ. हिशोबाचा आम्ही घाबरत नाही. आमच्या आलेच 6 महिने येऊन नगरपालिका. अरे जेव्हा तुम्ही 8 कोटी 11 लाख रुपये म्हणता तर 35 कोटीचा हिशोब 8 कोटी 11 लाखच्या हिशोबाने किती व्हायला मग तुमच्याकडे? कुठे गेले पैसे ते सांगा ना. आता शाळेच्या ते म्हणते सचिव म्हणते बसून आमचा काय नाही, आमचा द्या. अरे तू 1 कोटी 23 लाख रुपये एरियस उचलला, ते कुठे आहे? त्याचा तुला पत्र आलाय, गुन्हा दाखल करा. त्याच्यावर तुम्ही जे भरती केली त्याच्यावर गुन्हा दाखल करा. अरे शाळेचा सगळा बोगस कारभार केला तो आणि तिथं बसून म्हणतो तू 1 कोटी 23 लाख रुपये खाल्ले तो. आम्हाला पालिकात जे पैसे आलेले ते नगरपालिकाच्या अकाउंटवर पडलेले. नगरपालिकात जे पैसे आलेले ते आमचे स्वच्छता ह्याच्यासाठी ते नगरपालिकाच्या अकाउंटवर आहे. सगळ्या गोष्टी नगरपालिकाच्या अकाउंटवर आहे. सगळ्या गोष्टी असताना तुम्ही म्हणाले हिशेब द्या. अरे तुम्ही हिशेब द्यायला तुम्ही 35 वर्ष कोणाला हिशेब दिला का? तुम्ही आता हे गोष्टीचा हिशेब द्या ना तुम्ही. मी हिशेब मागतो तुम्हाला. 243 कोटीचा 35 वर्षाचा हिशेब द्या. मी तो अर्थसंकल्पची कापी सगळ्याला दिली. मी तो पार्टीचे प्रत्येक माणसाला हिशेब द्यायला तयार आहे. प्रत्येक वर्ष जे आमचा अर्थसंकल्प असन आम्ही त्याची कापी करू आणि 10,000 काप्या पाथरीच्या जनताच्या घराघरात पाठवू. हे आम्हाला पैसे आले, हे आम्ही इथं खर्च केले. 10,000 काप्या. मी शिवसेनाचा जबाबदार आमदार आहे. एकनाथ शिंदे साहेबाचा अत्यंत जवळ आहे. मी जबाबदारीनं बोलतो.
प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पचे कापी 10,000 काप्या मी करून प्रत्येक माणसाच्या घरी पाठवितो. गोरगरिबाला हिशोब मागायचा अधिकार मला आहे, पण मला जनताना हिशोब मागू द्या, मी द्यायला तयार आहे. पण तुम्ही पूर्ण पाथरी खाल्ला, जिल्हा खाल्ला, तालुका खाल्ला. आज 1200 एकर जमीन झाली, तुमचे टावर झाले, पुरे पाथरी शहरात जमिनी झाले. हे पैसे कुठून आले ह्याचा हिशोब द्या ना तुम्ही पहिले. गोरगरिबाचं तुम्ही आज तुम्ही म्हणते पाणी खराब यायला, तुम्ही इंदिरानगरचा किती दिवस पाणी तोडला होता? 18 दिवस तुम्ही पाणी पाजू दिला नाही. तिथला तुम्ही 1-2 माणसावर केस केली, ते माणूस वारला. काय नाव होतं त्याचं? हा, वारिक समाजाचा माणूस होता, ते वारला. कोणाचे धाकणं मारला? BS दादा वारले. कोणामुळे वाढले? तुमच्यामुळे वाढले. चिठ्ठी लिहिली त्यांनी. तर तुम्ही गोरगरिबाचे अंत करणारा बदवा घेतलेली आहे. आज तुमच्यावर जे वेळ आली हे ईश्वरनं आणली. तुम्ही नगरपालिकेच्या बाहेर लोक बसत होते आणि तुम्ही एसीत बसत होते. आज परिस्थिती अशी झालेली आहे, नगरसेवक एसीत बसलेले, तुम्ही टेंट मध्ये बसलेले. तुम्ही पाथरीचं वातावरण खराब करण्यासाठी हे सगळे गोष्टी करायले. तुमचा हेतू एकच आहे की पाथरीमध्ये साईबाबाचं डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे, पाथरीमध्ये 1200 दुकानं गोरगरिबाला भेटायला नाही पाहिजे. तुमचा हेतू एकच आहे की पाथरीमध्ये जे आम्ही डेव्हलपमेंट करायलो ते डेव्हलपमेंट व्हायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा मी बसायलो, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी PI फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसू देऊ नका. मी पुराव्यासहित सांगतो तुम्हाला, रात्री 3 वाजेपर्यंत यांनी PI फोन केले की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसू देऊ नका. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची सेलू करण्याला जागा होती, तिथं का म्हणून पुतळा बसविला नाही? तुम्ही मार्केट कमिटीमध्ये पुतळा बसविला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सच्चे मावळे आम्ही आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. तुम्ही करोड रुपयाचा जे भ्रष्टाचार केला, 243 कोटीचा मी ऑडिट तर लावलेला आहे. याचा दूधचं दूध पाणीचं पाणी 1-2 महिन्यात होणार आहे. आणि 100% आज सांगतो पत्रकार परिषदच्या माध्यमातून 1000% जेलमध्ये जाणार आहे. 1000% जाणार आहे. कामून फार मोठा अपार केलेला आहे. त्याच्यामुळं आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, पुरावे सहित घेतलेली आहे. त्याच्यासाठी आज जे बी गोष्टी केलेले आहे यांनी आम्ही सगळे पुरावे एकनाथ शिंदे साहेबाला दिलेले आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यावर समिती नेमलेली आहे. लवकर समिती नगरपालिका देणार आहे. 100% पुढची कारवाई होईल आणि ह्याची एक मोठी कारवाई होणार आहे. पण आज सांगणार नाही, 8 दिवसाच्या नंतर सांगणार आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगणार. आता कोणाला प्रश्न विचारायचा असेल तो विचारा. ₹23 लाख उचलले हे पत्र आहे त्याला. आता पत्र आलेलं आहे, ते म्हणते बसून की 8 कोटी 11 लाख रुपयाचा हिसाब. आमच्याकडे CO नाही, आमच्याकडे अकाउंटंट नाही. जर पैसे अकाउंट मिळाले तर बिलकुल तुम्हाला ऑनलाईन आहे, सगळे माहिती पुरावा देणार आम्ही तुम्हाला अकाउंटंट येऊ द्या, CEO येऊ द्या. आमची जॉईनिंग झाली CEO ची आणि अकाउंटंटची, ते बी हिशोब तुम्हाला देऊ. हिशोबाचा आम्ही घाबरत नाही. आमच्या आलेच 6 महिने येऊन नगरपालिका. अरे जेव्हा तुम्ही 8 कोटी 11 लाख रुपये म्हणता तर 35 कोटीचा हिशोब 8 कोटी 11 लाखच्या हिशोबाने किती व्हायला मग तुमच्याकडे? कुठे गेले पैसे ते सांगा ना. आता शाळेच्या ते म्हणते सचिव म्हणते बसून आमचा काय नाही, आमचा द्या. अरे तुला 1 कोटी 23 लाख रुपये एरियस उचलला, ते कुठे आहे त्याचा? तुला पत्र आलाय, गुन्हा दाखल करा. त्याच्यावर तुम्ही जे भरती केली त्याच्यावर गुन्हा दाखल करा. अरे शाळेचा सगळा बोगस कारभार केला तू आणि तिथं बसून म्हणतो तू 1 कोटी 23 लाख रुपये खाल्ले तू. आम्हाला माहिती नाही, पत्र आलं नाही. हे पत्र शासनानं दिले ना तुला अटक करायचा. तू हे सांग ना आधी, शाळेमध्ये काय घोळ केला, नगरपालिकामध्ये काय घोळ केला, याच्यामध्ये काय घोळ केला, ते बाकीच्या याच्यामध्ये सांग, ते सांग ना. अवकाळ बोर्ड मध्ये काय घोळ केला, कुठल्या जमिनी विकले, कुठे कुठे खाल्ले तू हे सांग आधी. पाणी पुरवठा योजनाचे पाईप टाकले नाही, फक्त पैसे उचलले. हे बी माहिती, हे इथून पाईपलाईन गेली, फक्त तू काय केले, याचे बिल उचलला. हे साखरबाईला काम करायला लावा आणि पैसे तू उचलले. साखरबाईला माहिती नाही, हे बोला हे बरोबर. माईवाळे तर पैसे स्वतः उचलले. पाणी पुरवठा योजनाचे पण पैसे आले होते 25 कोटी रुपये. एस्टिमेट प्रमाणे काम झालेलं नाही. आता रिओ ऑडिट मध्ये ते सगळंच येणार आहे. आम्ही त्याची पण तक्रार केली आहे. 25 कोटी मध्ये 7-8 कोटीचं काम केलं. फिल्टर प्लांट मध्ये तुमच्या माहितीसाठी 2 फिल्टर होते, 2 तिथं लावायचे होते, एकच लावला. त्याच्या पण पाथरी शहराच्या जनतेचा सगळी फसवणूक केलेली आहे. पाणी पण चांगला पाजला नाही, पैसे आलेले ते पण पैसे उचलले. असे अनेक गोष्टी
सगळे पेपरवर आलेले, आम्ही काय त्यांच्यासारखे हवेत एलिगेशन करायले नाही, पुरावे सहित एलिगेशन करायला आणि 100% याच्यावर कारवाई करणार आणि त्याच्यामध्ये जेलामध्ये 1000% जाणार. आता कोणत्या पत्रकाराला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. आपण विचारू शकता. 243 कोटीचा गैरव्यवहार काय काय नेमकं 243 कोटी मध्ये बाबा टावर सर्व्हिस रोडवर दुकानं बांधली, हमीदा टावर बांधला सरकारच्या जागेवर, गैरांची पूर्ण जागा विकली, पाणी पुरवठ्याचे 25 कोटी रुपये जे आले होते ते पाणी पुरवठ्याचे 5-7 कोटीचं काम केलं, 17-18 कोटी रुपयाचं काम केलं नाही. त्याच्यानंतर ह्याच्या मागा जी जागा होती लिंगायत समाजाची शमशानभूमीची त्याचे PTR लावून विकले. असे अनेक मुद्दे जे नगरपालिकाचे पैसे आलेले आज अनेक जागेवर काम नाही, काहीच काम केलं, नुसतं पेपरवर पैसे उचलले. आणि पंचायत समितीचे जे पैसे आले होते याचे ब्युटीवर ते तर वेगळं आहे, 243 कोटी मध्ये वेगळं आहे. ते पण ज्याची परमिशन एक 100 असेल 200 बांधलं. असे अनेक गुन्हे आहेत त्याचे. 243 कोटीचे पुरावे सहित साहेबाला आम्ही सगळे पुरावे दिलेले आहे. साहेबांना त्याच्यावर रिऑडिटसाठी समिती बसविलेली आहे. नगर विकास कुन समिती येऊन सगळ्या गोष्टीचं दूध पाणीचं पाणी होईल. आणि लवकरच आता मागासवर्गीच्या वसतिगृहासाठी यांनी पत्र माशेनं काय सांगितलं, पाथरीमध्ये जागा नाही, 50 वेळेस त्यांनी वापस केलं पत्र. मागासवर्गीय वसतिगृहासाठी हे माशे म्हणते जागा नाही. आणि पुरी पाथरीची गैरान आता आमच्या धर्माची जागा होती ईदगाच्या पाठीमागची 2 एकर जागा आणि त्याच्या मागे जे ह्याची होती जागा नकाते साहेबाची, ते बी एक मातंग समाजाची महिला जागा आहे. ते जागा हे जागा 14 एकर घेतली आणि करोडो रुपये तिथं बनविले ते प्लॉटिंग करून. असे खूप काय घोटाळे केलेले, 100% पुरावे सहित दिलेले. याच्यावर साहेबांना समिती बसविली, लवकरच यांच्यावर कारवाई होईल. 8 कोटीचं एलिगेशन केलं, काय त्याचं काय खर्च करण्यात आले, पैसे आलेत पडले बँकेमध्ये? 6.5 कोटी रुपये रेग्युलर ते पाणी दिवाबत्तीसाठी येते. ते पैसे अकाउंटवर आहे आमचे, रेग्युलर पैसे येते आणि ऑनलाईन पैसे येते, कुठं जात नसते. त्याच्यामध्ये दिवाबत्ती असते, पाणी असते, स्वच्छता असते, वर्षभराची आमची घन कचऱ्याचा असते, त्याच्यामध्ये सगळं रेग्युलर असते. ते जे पैसे येते, आता समजा आम्हाला सफाई करायची, सफाईचे आमचे 120 कर्मचारी आहे, वार्षिक नियोजन येते, वार्षिक नियोजनासाठी येते. आता समजा ते पैसे खाल्ले तर मग सगळंच बंद होईल ना, पाणी पुरवठा बंद होईल पाथरीचा, सफाई बंद होईल पाथरीची, लाईट बंद होईल, सगळंच बंद होईल ना. अरे तुम्ही सगळं पाथरी विकून खाल्ला 35 वर्ष, 1200 एकर जमीन तुमच्याकडे झाली, कशाची झाली त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. जे काचाच्या घरात राहते त्याचे आमच्या घरावर दगड मारायले. कर्मचाऱ्याची पगार 3 महिन्याची झालेली आहे, रेग्युलर झाली. ते सीओ नाही आमच्याकडे, सीओ कोणी चार्ज कशामुळे घ्यायला नाही. हे गधा आहे, तो गधे आणायला नगरपालिका. याला काय वाटायला की पाथरीमध्ये सईद खानचा वादळ असा आला एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, हे वादळला कुणीच रोखायला नाही. बँकेमध्ये निवडून आलो मी एकटा, एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद. लोक म्हणाले अरे सईद भाई तुमचा काय संबंध आहे साकारमध्ये, पण एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि माझे कार्यकर्त्याची ताकद, त्याच्यामुळे मी बँकेत निवडून आलो. तो बाबाजानीला झोपेमध्ये बी सईद खानच दिसायला, त्यामुळे ते सईद खानच म्हणायला. इतकं देवाचं नाव घेतलं तर तू स्वर्गात जाईल, देवाचं नाव घे म्हातारपणात, माझं नाव घेऊ नको. पाडला, नगरपालिकाला पाडला, बँकेत पाडलं, आमदारकीला माझ्या विरोधात जंग पछाडलं तिने, तरी मी 83 मतांनी निवडून आलो. 35 वर्षात कोणी इतके मतांनी निवडून आलं, मी निवडून आलो. गोर गरिबांना इतके उभा लोक आहे, तुमच्या इमानदारीनं सांगा आरोग्याचं काम कोणी करते? आज तक कोणी आमदार खातं बाबाजानीने केलं का? जोरात सांगा, करतो की नाही? मी गोर गरिबाचा खरा नेता कोण आहे? का बाबाजानी आहे? कोणाला विचारा, कोणी जिल्ह्यात सांगणार सईद खान गोर गरिबाचा नेता आहे. बोला धनुभाऊ, काय विचारायचं तो विचारा, तुम्हाला सगळ्यात माहिती आहे. आजच्या पत्रकार परिषदेचे उपस्थित सन्माननीय आमदार शेखभाईंना गेले अनेक दिवस झाले पाथरी नगर परिषदेला
एक प्रकारे बदनाम करायचं चाललंय आणि आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यावरती विशेष करून ॲलिगेशन करायचं आणि त्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मी आपल्यासमोर हेच मांडू इच्छितो की गेल्या 35 वर्षाची सत्ता झाल्यानंतर या पात्रीतल्या जनतेनं ठरवलं की आपल्याला बदल पाहिजे. बदल यासाठी पाहिजे होता की ती जी सत्ता जी राज्य करत होती तर हे कुठंतरी जनतेला वाटलं की आता हे थांबायला पाहिजे आणि आपल्याला आता बदल करायचा. आणि इतक्या दिवस नेतृत्व नव्हतं. सईद भैया खानच्या रूपानं एक आश्वासक नेतृत्व मिळालं आणि यावेळेस जनतेनं ठरवलं की नेतृत्व आपल्याला एक आश्वासक मिळालंय आणि सईद भैयावरती विश्वास ठेवून या पात्रेतील जनतेनं बदल केला. गेल्या अनेक वर्षाची जी सत्ता होती ती सत्ता बदलली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आसिफ भैया खान त्यांना त्या ठिकाणी निवड केली. शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आणि जनतेला अपेक्षित होतं की आता बदल घडावा आणि त्याच पद्धतीनं नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आणि सईद भैयाच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. अगदी 21 डिसेंबरचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता नगराध्यक्षासोबत मी होतो, मला अजूनही आठवतं, फार काय काळ झालेलं नाही, की आम्ही 5 वाजता शहराची पाहणी केली आणि शहरामध्ये कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी साचलेले होते. तर त्यानंतर तात्काळ पाथरी शहरामध्ये 2 JCB लावल्या, 15 ते 20 मोठे मोठे वाहन लावले आणि या शहरातले सर्व कचऱ्याचे ढीग उचलून घेण्याचं काम केलं. त्यानंतर या नगरपालिकेचं कामकाज हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम आम्ही जे नगरपालिका आहे, आमदार आहेत, आमदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये काम करतील, मतदारसंघाचं काम करतील, पण जे नगरपालिकेचं जे ऍक्च्युअल काम आहे, जे खरोखर लोकांना अपेक्षित काम आहे, ही नगरपालिका जी आहे ही स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आणि घरकुल आणि त्याचबरोबर दैनंदिन जे लोकांच्या गरजेचे काम आहेत हे नगरपालिकेच्या माध्यमातून होतात आणि त्यालाच नगराध्यक्षांनी आम्ही सर्वांनी प्राधान्य द्यायचं काम केलं. आम्ही काम चालू केलं. त्यानंतर आम्ही पाणी पुरवठ्याचं हातामध्ये घेतलं आणि पाहिलं की इतक्या वर्षामध्ये पाणी पुरवठा जो आहे हा शहरामध्ये मुख्य गंभीर समस्या होती लाईटची, की पाणी तिकडलं जायचं. पण त्यानंतर पाणी पुरवठ्यावर घेतला आम्ही 75-45 HP मोटर घेतल्या. स्वच्छतेचं आम्ही प्राधान्य त्यामध्ये घेतलं आणि अध्यक्षांनी असं ठरवलं की आपण प्रभाग सिस्टीम करू आणि प्रभागामध्ये 15-15 कर्मचारी दिले. एकूण 150 कर्मचारी आपण त्या ठिकाणी केले. हे स्वच्छतेचं झालं, पाणी पुरवठ्याचं झालं, दिवाबत्तीचं सुद्धा आम्ही सर्व त्याचा पाहणी केली. जवळजवळ शहरामध्ये 2000 पोल आहेत, तर त्या पोलमध्ये किती पद्धती बंद आहेत, किती लाईट बंद आहेत याचं सर्वेक्षण आम्ही केलं आणि हे केल्यानंतर याच्या कामाला आम्ही प्रत्यक्ष लागलो. त्यानंतर जनतेची जी कामं होती, मग जनतेला जे कसं सुलभ देता येईल, मी आज ते जनतेची PTR आहे, तत्काळ जनतेला PTR आहे. आज जे काय रहिवासीसाठी रहिवासी सुद्धा आम्ही तात्काळ द्यायचा प्रयत्न करतो. ते हे सर्व माझं सांगायचा हाच उद्देश आहे की आम्ही एक चांगल्या पद्धतीनं आता काम करतो. त्यानंतर आम्ही जे मुख्य मुद्दा आहे, जो लोकांना अपेक्षित काम असतं की लोकांचं जे घरकुलाचं असतं, तर त्यामध्ये आम्ही नगराध्यक्षाची ज्यावेळेस शपथविधी होता तर त्यावेळेस 5 कोटी रुपये वाटले. घरकुलाचा दुसरा हप्ता सुद्धा आता क्लिअर केलेला आहे. प्रधानमंत्री आवास मध्ये 1200 जवळजवळ अर्ज आलेले होते. तर आम्ही बैठका घेतल्या. त्यानंतर अध्यक्ष ठरवलं की हे प्रधानमंत्री आवास सुद्धा आपल्याला मार्गी लावायचं काम आणि 471 DPR मंजूर केला. मग आता आमचं कुठं चुकायला तुम्ही सांगा. माझं पात्रीतले जनतेला म्हणणं आहे की जनता सुद्धा पाहते. एकदमच 6 महिन्यामध्ये काही एकदम असं काही चमत्कार वगैरे होत नसतं. हे एक लॉंग प्रोसेस आहे. विकास जे आहे हे एक टप्प्याटप्प्यानं होत असतो आणि विकास करण्यासाठी आता आमच्याकडे सगळंच आहे. आज आमच्याकडे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, आज सईद भैया आमदार आहेत, आज शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सईद भैया संचालक आहेत, मेराज भैया संचालक आहेत, नगराध्यक्ष आहेत आसिफ भैया, नगरपालिका आहे, आज सगळ्या संस्था आहेत. या संस्थेच्या माध्यमातूनच विकास होईल आणि आमचं तेच म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये आम्हाला काम करायचंय, परंतु हे काम करत असताना आम्हाला विनाकारण विरोधही नको. आम्ही जनरल बॉडीची मीटिंग घेतली. जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये आम्ही विविध विकास कामाचा पहिली मीटिंग झाली, ठराव घेतला. आता अपेक्षित होतं विकास कामाला आम्हाला सहकार्य करावं, पण त्याही बैठकीमध्ये विरोध झाला. दुसरी जनरल बॉडीची मीटिंग झाली अर्थसंकल्पाची. आता पहिल्यांदा पात्रीतल्या लोकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही असं पाहिलं नाही. 422 कोटीचा अर्थसंकल्प अगदी जसा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकार जसं दाखवते अर्थमंत्री, अगदी त्याच पद्धतीनं आम्ही पात्रीमध्ये अर्थसंकल्प दाखवला. जनतेनं आम्हाला सांगितलेलं बघा, आम्हाला जनता प्रतिक्रिया देत असते आणि जनता म्हणते की आता नेतृत्वाच्या खाली विकासाला थोडा वेळ लागेल. सगळ्या योजना आहेत. आता DPDC झाली, सईद भैया नक्कीच त्याच्यासाठी निधी आणतील.
वेगवेगळे हेड आहेत नगरपालिकेचे, नगर उत्थान आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, दलित वस्ती, दलित उत्थान, वेगवेगळे हेड मधून आणते. पाथरीचे लाईट तार 35 वर्षापासून मग ते पैसे म्हणजे डिप्युटी चीफ केले 3 कोटी. हा. हे पाथरीचे लाईट आहे याच्यासाठी 35 वर्ष झाले पैसे होते. तार- आता तार- तार. तर ते त्यासाठी सुद्धा डीपीडीसी मधून यांनी निधी आणलेला. आणि विश्वास यासाठी मी म्हणतो की यांच्याकडे कोणतं भैयाकडे पद नव्हतं, त्यावेळेस 25 कोटी रुपये आणले. आता तर सगळे पद आलेले, फक्त थोडं तुम्हाला वाट पाहायची आणि हे सगळे प्रश्न मार्गी लागणार आहे. कोणत्याही प्रकारचा नगरपालिकेमध्ये गैरकारभार झालेला नाही. हा जो ऍलिगेशन होतोय, हा जो आरोप होतोय, याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. विनाकारण जे आहे नगरपालिकेनं त्यामध्ये खुलासा केला. कलेक्टर साहेबांकडे गेले होते, कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काही नाही, तुम्ही विनाकारण हे उपोषण करू नका. मग असं असताना हा कशासाठी अट्टहास? तर हे एकच प्रकारे याच्यामध्ये राजकारण चाललेलं आहे. आणि माझी विनंती आहे की असं विनाकारण तुम्ही कोणत्याही गोष्टीला राजकारण करू नका. आम्हाला पाथरी शहराचा विकास करण्याची जबाबदारी दिलेली आहे, तर आम्ही आमची भूमिका सक्षमपणे निभावतो. आणि पाथरीतील जनतेला सुद्धा मी आश्वस्त करू इच्छितो की 2025 ला तुम्ही सत्ता दिलेली आहे, 2030 ला पाथरीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण की विकासाला पूर्ण 5 वर्ष तुम्हाला बघावं लागेल, वेळ द्यावं लागेल. आज पाणी पुरवठ्याची योजना आहे, 96 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना भैया नाही. अंडरग्राउंड ड्रेनेजचं सुद्धा चाललेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा आहे. रस्ते अनुदान, ठोक रस्ते अनुदान 450 कोटीचा प्रस्ताव. 450 कोटीचा आहे. आणि साईबाबासाठी 50 कोटी एकनाथ शिंदे साहेबांनीच मंजूर केलेले आहे. त्यांच्या 91 कोटी त्यापैकी वर्ग झालेले सांगितले मी, तर 91 कोटी मंजूर झालेले आहेत. आता राहिलेल्या निधीमध्ये साईबाबाचं काम आहे. त्या साईबाबाचं काम आम्हाला पुढे न्यायचंय, पण त्यासाठी अजूनही जे रिहॅबिलिटेशन करायचे काही जणांचं आणि काही रेडी रेटनुसार रेट नाही. तर भैयाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केलेली आहे की आम्हाला साईबाबासाठी वाढीव निधी पाहिजे, तर तो वाढीव निधी सुद्धा मिळेल. आणि जे जे आश्वासनं दिले ते प्रत्येक मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे. भैया म्हणले होते आम्ही 1200 दुकानं करू आमदार साहेब, तर त्यापैकी 173 दुकानाचं तर त्यानं कोर्टात गेलं ना ते. हा 173 दुकानाचा आपण त्याचं टेंडर लावलं, तर त्याच्यावरती हायकोर्टामध्ये आता स्टे आणलेला आहे. तर असे जर स्टे येत असतील तर विकास हा होणार नाही. यासाठी विकासाची भूमिका घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं. काम कोण रुका राहू बी बोलून. हो. आणि या कामासाठी माजी आमदार बाबाजी साहेबांनी याला विरोध केला आणि ते हायकोर्टामध्ये गेलेले. तर यामुळे हे काम आता स्थगित झालेलं आहे. तर या सर्व गोष्टी मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत आणि या पातळीतील सुद्धा जनतेने आणि पत्रकार बांधवांनी सुद्धा या सर्व गोष्टीचा विचार करावा, एवढंच या निमित्तानं बोलत. धन्यवाद. विनंती आहे की बातम्या चांगले लावा. हे बघा, हे पाठीमागचे माझे कार्यकर्ते नाही, हे जनता आहे. हे पूर्ण उभं आहे ना, हे लोक आहे, हे माझे कार्यकर्ते इथं बसलेले इतके. हे पाठीमागची जनता आहे. याला विचारा पाथरी में नगरपालिका मध्ये चांगला काम चालू आहे का नाही? लोकांना घरकुल भेटायला का नाही? पाथरी मध्ये पाणी व्यवस्थित यायला का नाही? स्वच्छता व्हायली का नाही? जोरात सांगा जरा, का खोटं बोलायलो मी?